हाय फ्रेंड्स, तर आपण पेपरवर मार्किंग करून घेतलं होतं ब्लाउजचं मेजर. तर आता कट करून घेतो आहे आपण. तर हे बघा, पेपरवर का मार्किंग करून घ्यायचं, तर प्लस पॉईंट ह्याचं हे आहे की जे बिगनर असतात त्यांना डायरेक्ट जर कापडावर कट करायला किंवा मार्किंग करायला आपण दिलं तर जास्त कमी होऊ शकतं आहे. मग त्याच्यामुळे ना आपण पेपरवरच मार्किंग करून पेपर कटिंग करून घ्यायचं. मग नंतर ना हेच पेपर आपले जे ब्लाऊज पीस असतो मग त्या क्लॉथवर ठेवून आपण मार्किंग करून कट करून घ्यायचा. म्हणजे आपलं कापडही वेस्ट होणार नाही आणि मार्किंगसुद्धा व्यवस्थित त्याच्यावर येणार. तर हे बघा, हे ब्रेशर पट्टी आहे, ते बॅक साईडचं कट करून घेतले मी मगाशी. आता हे फ्रंट साईडचं आहे. हा आर्म होल आहे, हे फ्रंट आर्म होल. तर आता फ्रंट नेक कट करून घ्यायचं आहे. आता कटोरी कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला कटोरी ना छोटं वाटत असेल, पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये कटोरी वाढून घ्यायचं असतं आपल्याला दुसऱ्या पेजवर. मग ते कसं वाढून घ्यायचं ते दाखवणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.